वसई पश्चिमेकडील डीजी वर्ल्ड येथे एका महिलेची केली फसवणूक। डीजी वर्ल्ड दुकानदाराने नवीन टीव्ही बुक केल्यावरती जुना डिस्प्ले टीव्ही देऊन त्यांची फसवणूक केली। त्यानंतर त्यांची फसवणूक उघडकीस आल्यावरती महिलेच्या घरी कर्मचारी पाठवून तो टीव्ही व त्यांचे बिल घेऊन काही पुरावे न ठेवता त्यांची फसवणूक करण्यात आली। त्या महिलेस 25 दिवसापासून दुकानात ये जा करत असताना आपले दिलेले पैसे परत घेण्यासाठी त्या महिलेला 25 दिवसापासून फिरवत असे। दुकान मालकांनी टाळाटाळ करत असताना महिलेला वाटलं की आपली फसवणूक झाली आहे, तर त्या महिलेने महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेची मदत मागून पुढील कारवाई केली। माझं नाव रोजी पिंटो। माझ्या मुलीने डीजी वनमधून सोनी टीव्ही घेतलेला साधारण 18 जूनला त्याच दिवशी आम्हाला तो टीव्ही आहे तो डिलिव्हर झाला आमच्या घरी। आणि नंतर इन्स्टॉलमेंटसाठी त्यांच्या दुकानातून माणूस आला। जेव्हा ते आम्ही बॉक्स उघडलं तेव्हा त्या माणसाने आम्हाला असं सांगितलं की हा टीव्ही बॉक्स तुम्ही उघडलेला का? तर आम्ही सांगितलं नाही। तर जो इन्स्टॉलेशनसाठी माणूस आलेला त्याने आम्हाला सांगितलं की हा पीस जो आहे हा यूज आहे, कदाचित हा पीस डेमोमधून काढलेला असणार असं आम्हाला वाटतं। आम्ही त्याची व्हिडिओ पण काढलेली होती आणि ताबडतोब आम्ही डीजी वनला फोन करून सांगितले की आम्हाला हा पीस नको आहे। त्याने सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला दुसरा पीस देऊ। मग नंतर आम्ही आमचं माइंड चेंज केलं। आम्ही सांगितलं आता आम्हाला विश्वास नाही आहे, कारण जवळजवळ 75,000चा आम्ही टीव्ही घेतलेला। 25,000 रुपये आम्ही त्यांना कॅश दिलेले आणि बाकीची रक्कम आम्ही लोनवर त्यांना देणार होतो। नंतर ह्या लोकांनी जेव्हा आम्हाला असं फसवलं तेव्हा आमचा विश्वास उडाला आणि माझ्या मुलीनं सांगितलं की मला आता हा टीव्हीच नको आहे, तर आमचे पैसे आहेत ते आम्हाला तुम्ही रिफंड करा। तर ते बोलले की 10 दिवसानंतर तुम्हाला तुमचे पैसे रिफंड मिळतील। 10 दिवसानंतर आम्ही ह्या लोकांना कंटिन्यूस फोन करत होतो, पण त्या लोकांनी आम्हाला वेगवेगळे एक्सक्यूज देऊन आमचे फोन घ्यायचे सुद्धा ह्या लोकांनी टाळले होते। आता शेवटी आज मी एवढी रागात झाली कारण माझ्या मुलीची डिलिव्हरी झालेली आहे, लहान बाळ आहे तिच्याकडे आणि ती पण चिडलेली आहे, तिनं खूप स्ट्रेस वगैरे घेतलेला आहे। म्हणून मी तिला बोलले आता मीच जाते डीजी वनकडे आणि मी स्वतः इथे आले आणि त्यांना हे परत कंप्लेंट केली की अजून किती दिवस आहेत। तर त्याने मला सांगितलं की तो फियास म्हणून कोण त्यांचा मॅनेजर आहे तो इथे नाही आहे। अगोदर मला बोलले की तो नाश्त्यासाठी गेलेला आहे, जवळजवळ 10-15 मिनिटात येईल, 1 तास झाला तरी पण तो काय आला नाही। मग शेवटी मला चीड आली। मी माझ्या एका राणेसाहेब म्हणून आहेत ना त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं मस्त असं झालेलं आहे आणि माझी फसवणूक झालेली आहे आणि मला हे पैसे अजूनपर्यंत देत नाही आहे। आता राणेसाहेबांचे थ्रू त्यांचा तो ग्रुप इथे आला आणि त्याने मला मदत केली। मी एवढीच इच्छिते की माझ्यासारखं अशी फसवणूक दुसऱ्या कोणाची होऊ नये। थँक्यू। नमस्कार, सिद्धेश विजय आणि महाराष्ट्र राज्य संपर्क महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना। आज वसई येथे एका महिलेसोबत फसवणूक करण्यात आली। त्या फसवणुकीमध्ये त्यांनी डीजी वर्ल्ड या नावाच्या कंपनीने त्यांनी टीव्ही बुक केला असता त्यांना टीव्ही खोटा देण्यात आला। जो डिस्प्ले पीस असतो तो पीस त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आला। असं केल्यानंतर त्या महिलेला जेव्हा कळलं जो टीव्ही लावणारा माणूस आला त्यांनी विचारल्यानंतर त्या महिलेंनी तो टीव्ही आहे तो रिफंड केला। आज रिफंड केल्यानंतर आज 10 ते 12 दिवस झाले। 10 ते 12 दिवसांची रिफंडची पॉलिसी आहे, अजूनपर्यंत त्या लोकांनी रिफंड पैसे केलेले नाही। आज आमच्या संपूर्ण टीमसोबत आम्ही डीजी वर्ल्ड इथे आल्यानंतर त्यांना त्यांच्या मॅनेजरची विचारपूस केल्यानंतर त्यांचे मॅनेजर स्वतः दोन्ही ब्रांच मॅनेजर आणि मॅनेजर गायब झाले इकडनं। तर मी त्यांना सांगू इच्छितो की आता जर तुम्ही असं त्या लोकांची फसवणूक केली तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करू आणि मग तुम्हाला अद्दल महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना तर्फे देण्यात येईल। मग ते काही असून दे, जर सामान्य नागरिकांना फसवलं तर त्याबद्दल आम्ही तुमच्यावरती लिगली ॲक्शन घेऊ। प्लस तुम्हाला सांगण्यात येतं की असं विक्री आणि फसवणूक करू नका आणि लोकांना फसवू नका। तर संबंधित टीव्ही घेताना डीजी वर्ल्ड या दुकानातून कधी कोणी आपल्या वसईकरांनी जेवढे आहेत त्यांनी कधी जाऊन तिकडे टीव्ही कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तू घेऊ नका, कारण या डीजी वर्ल्डमधून सर्व काही फसवणूक होते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।